हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दिवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करतो. आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या रोजच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय. कालच्या चिंतनामध्ये आपण बघत आलेला 136 नंबरची ओळी विचारात घेतली होती. माऊली बोलतात, हा दंश जो आहे, दंश शब्दाचा अर्थ वर्म, जोपर्यंत ही ऐश्वर्य योगाचं मर्म तुझ्या हातात सापडत नाही तोपर्यंत तुला माझं खरं स्वरूप जे आहे, यथार्थ स्वरूप ज्याला आपण म्हणतो, ते यथार्थ स्वरूप कळणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला मी निमित्त मात्र कारण आहे, कारण माझ्या ठिकाणी भूतसृष्टी नाही आणि भूतसृष्टीच्या ठिकाणी मी नाही, असा एक प्रकारचा अजातवाद सुद्धा माऊली सांगतात. त्याचबरोबर दृष्टीसृष्टीवाद सुद्धा सांगितलेला आहे. म्हणजे साधनेच्या दृष्टीने दृष्टीसृष्टीवाद चांगला आहे. आपल्याला सृष्टीदृष्टीवाद खालच्या दर्जाचा थोडासा आहे, वेदांतशास्त्र बोलतोय. पण मधला जर बघितला तर दृष्टीसृष्टीवाद हा विचार आहे, जो म्हणजे प्रतित मात्र सत्ता अशी एखाद्या पदार्थाला जर आपण दिली तर त्या पदार्थाचं होणारं चिंतन, त्या व्यक्तीचं होणारं, घटनेचं होणारं चिंतन आपण निश्चितपणे दुर्लक्ष करू शकतो आणि आपलं स्वास्थ्य जे आहे, म्हणजे आपलं स्वस्थता जी आहे, ती स्वस्थता सांभाळू शकतो. म्हणून दृष्टीसृष्टीवादाचा विचार आणि चिंतन आपण करावं. काल आपण त्याच्यावरती थोडासा विचार केला होता की दृष्टीसृष्टीवादामध्ये वर्णन करताना माऊली बोलतात की दृष्टी निर्माण होता क्षणीच सृष्टीचा अनुभव, आणि दृष्टी नसेल तर ती नाही. जसं समाधीमध्ये, मूर्छेमध्ये, झोपेमध्ये ह्या भूतसृष्टीचा अनुभव येत नाही, तसा त्या पद्धतीनं मला जोपर्यंत दिसतंय तोपर्यंत त्याचा अनुभव घ्यायचा किंवा त्याचा वापर करायचा. पण ज्यावेळी ते नसतं, खरा मुद्दा तिथंच आहे, ज्यावेळी ते मला दृष्टिक्षेपात नसतं, माझ्या दृष्टीला नसतं, त्यावेळी त्याचं जे माझं चिंतन होतं ते चिंतन आपल्याला परमात्म चिंतनापासून दूर नेतं. म्हणून दृष्टीसृष्टीवाद फार छान, आजादवाद न झेपणारा, काय झालंच नाही असा विचार जो आहे तो आपल्याला करता येत नाही. माऊलीने तर तोही सांगितलेला आहे, किंवा भूते माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही. ह्या गोष्टी कधीच तू चुकू नकोस म्हणतात ते. मी भूत म्हणजे भूतसृष्टी माझ्या ठिकाणी नाही, कारण कल्पित आहेत ती. आणि दुसरी गोष्ट, आणि भूतामध्ये म्हणजे भूतसृष्टीमध्ये मी नाही आणि भूतसृष्टी माझ्यामध्ये नाही, कारण त्याच्यामध्ये परमार्थाचं वर्म खरं त्या ठिकाणी दडलेलं आहे. हे सर्व स्वामचे गुड परिदाविले तुझं उघड, आता इंद्रिया देऊनी कवाड हृदय भोगी. आणि हा शब्द जो आहे, ही तुकडा जो आहे ना ह्या ओवीतला, इंद्रिया देऊनी कवाड हृदय भोगी, याचा वापर सर्रास आपण श्रवणामध्ये, मननामध्ये, चिंतनामध्ये, नाम घेताना, ध्यानामध्ये या ओवीचा वापर करावा लागतो. इंद्रिया देऊनी कवाड हृदय भोगी, शांतपणे इंद्रियांची दारं आपल्याला झाकता आली पाहिजे तरच. नंतर इंद्रिय खळखळ करतात आणि माझ्या साधनेमध्ये अडथळा आणतात, जगण्यामध्ये अडथळा आणतात. म्हणून या इंद्रियांना चूप करता आलं पाहिजे, गप्प बसवता आलं पाहिजे. हा दंश जाऊ नये हाता, आणि हे जे वर्म जे आहे, जर तोपर्यंत तुला कळत नाही तो माझे साचोकारपण पारता न सापडेगा, तुला सापडणार नाही. सर्वता जेवी तू शिकणू, म्हणजे कोंड्यामध्ये धान्य सापडणार नाही. वारं दिलेला कोंडा, त्यामध्ये काय असणार आहे? तसं वारं दिलेला फलकट असणारा हा सगळा संसार आहे. आणि संसाराचा डोंगर किती पोकरत राहिला तरी तुला त्यामधलं काही सापडणार नाही. मुळात त्यामध्ये त्याच्याकडे काही नाहीच.
आणि नसेल तर ते आपल्याला काय देईल सांगा? त्याच्याकडे काहीच नाही. फळ ना तुरुम काय आहे चुंबिता, फुल ना चुंबिता, फळ ना तुरुंबिता, असं वर्णन 15व्या अध्यायामध्ये त्याचं केलंय. त्याला कुठलं फळ आहे सांगा? संसाराला फळच नाही आहे. म्हणून निष्फळ आहे तो. निष्फळ काय असेल तर संसार आहे. आणि परमार्थाला फळ आहे, पण ते प्राप्तच आहे. ते काय प्राप्त करायचं आहे का? नाही. आणि त्यामुळं विचार करताना मुद्दाही कशी मांडलेले आहेत बघा, की संसार हा निष्फळ आहे आणि म्हणून जो साचू कार्यपणे पाहता न सापडे का सर्वता जेवी तुशी कोणू. तुशी शब्दाचा अर्थ आहे भुसा. आणि भुसा कशाला म्हणतात? तर संसाराला. आणि कण कशाला म्हणतात? परमात्म्याला. परमात्मा हा त्यातला कण, धान्य आहे. आणि भुसा जो कोंडा आहे तो कोंडा म्हणजे संसार आहे. आता हा कोंडा सगळा त्या धान्याचाच आहे. मात्र कोंडा हा धान्याचाच आहे, तरी सुद्धा कोंड्यामध्ये तो नाही. आणि धान्याची टरफल गेल्यामुळं आणि त्याला बाजूला झाल्यामुळं धान्याच्या ठिकाणी भुसा नाही, कोंडा नाही. मग वरचं तत्वज्ञान पटण्यासारखं आहे की नाही? भूता माझी मी नाही, वर्णन केलेलं आहे ना, की मी भूते माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही. म्हणजे भूतसृष्टीच्या ठिकाणी मी नाही आणि भूतसृष्टी माझ्या ठिकाणी नाही. हा मुद्दा जो आहे तो पटण्यासारखा आहे. या दृष्टांतावरून, म्हणून दृष्टांतात खोल जावायचं आपण पहिल्यांदा, म्हणजे पट दिशे आपल्याला सिद्धांत समजतो. इथं तुशी कणू शब्द जो वापरलाय, तुशी म्हणजे कोंडा. जो कोंडा वारं देऊन पाकडून ठेवलेला असतो ना, तो कोंडा. आणि कणू म्हणजे धान्य, कसदार असलेलं धान्य. आता कोंड्यामध्ये धान्य कसं सापडेल सांगा? एक मुद्दा आपण विचार केला की कोंडा हा धान्यापासून निघालेला आहे, तो फलकट आहे त्याची, आणि फलकट असल्यामुळे ती बाजूला झाली. आणि बाजूला असल्यामुळे त्यात कसं धान्य सापडेल? तसं भूतसृष्टीमध्ये परमात्मा कसा सापडेल? वरचं तत्वज्ञान बघा, वरचा सिद्धांत इथे लागू करायचा ह्या दृष्टांताला, नाही सापडणार. दुसरा मुद्दा बघा, धान्याची फलकट गेल्यानंतर ते जे धान्य उरलेलं असतं ते बाजूलाच असतं. त्याचा कोंड्याचा, टरफलाचा आणि धान्याचा काही संबंधच नसतो. ते बाजूला काढलेलं धान्य शुद्ध आहे, नित्य आहे, निरुपचार, काय म्हणतो आपण, निरुपाधिक आहे, निर्विकार आहे, त्याला काही नाही असं काढलेलं ते धान्य आहे. परमात्मा धान्य आहे आणि कोंडा संसार आहे. फलकट तो संसार येते सार भगवंत. तुकोबा बोलतात कशी बघा, हा सुरुवातच आहे अभंगाची, बघायला हरकत नाही. अभंग फलकट तो संसार, संसार फलकट आहे. आणि फलकट एकदा बाजूला गेली तर त्याच्यामध्ये उगीच जाऊन शोधत बसायचं नाही, धान्य कुठं जरा सापडते का बघूया. एक कण सुद्धा सापडणार नाही माऊली म्हणतात. तसं सुखाचा एक शब्द, सुखाचा एक क्षण, सुखाचा एखादाही पदार्थ आपल्याला संसारामध्ये सापडणार नाही. कोंड्यात कसं धान्य सापडेल, तसं संसारात सुख कसं असेल, संसारात शांती कशी असेल. पण आपण संसारातली शांती शोधतो आणि पराभूत होतो. पराभूत होण्यासारखं आहे. जे जिथं नाही ते तिथे शोधायला जाणं म्हणजे केवढा मूर्खपणा आहे बघा. जे जिथं गेलं, जिथं आहे ते शोधायला जायचंच नाही. अरे वास्तविक ते शोधावं लागतच नाही, ते आहेच, माझ्याजवळच आहे. पण मात्र या फलकटामध्ये जर आपण धान्य शोधायला गेलो तर आपल्या हातामध्ये रिकामपणच येणार आहे, निरर्थक असणार आहे. सगळं हे निरर्थक असणार आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात, हेच वर्म तू लक्षात ठेव. कोणतं वर्म? संसाराच्या ठिकाणी परमात्मा नाही आणि परमात्म्यामध्ये संसार नाही. शेवटचा सिद्धांत निघालाय आपला. याला ज्याला वर्म म्हणतात ना शब्द, हा दंश जव नये हाता, 36व्या ओळीच बघालोय आपण कालच्या. आता त्याचा विस्तार थोडासा केला आपण त्या दृष्टांताचा. दंश म्हणजे वर्म. हे वर्म सापडलंच पाहिजे. कोणतं? संसारात कधी परमात्म्याला शोधायला जायचं नाही, मिळणारच नाही. म्हणजे संसार शब्दाचा अर्थ आहे दुःख. सुख शोधायला संसाराकडे कधी जायचं नाही. सुख जर पाहिजे म्हणजे विषयात सुख नाही. विषय म्हणजे संसार, माया म्हणजे जन्म मृत्यू रूप संसार. सगळ्यामध्ये आपण सुखाचा कुठं कण सापडतो का? ह्या कोंड्यामध्ये रात्रंदिवस चाचपळत असतो, रात्रंदिवस. आणि म्हणून हातामध्ये आपल्या येतं ते मोकळेपण येतं. जाताना मोकळ्या हातानं जावं लागतं आणि पुन्हा जन्माला यावं लागतं. पुढे आणि वर्णन आता माऊली करणार आहेत. म्हणून हे दृष्टांत जरा समजावून घ्या. संसारामध्ये परमात्मा नाही
आणि परमात्म्यामध्ये संसार नाही. ज्यानं परमात्म्याची निवड केली त्याला संसाराचा व्यथा, वेदना, दुःख वाट्याला येणार नाही. ज्यानं संसार निवडला त्याला कधीही सुख लाभणार नाही. बरोबर आहे की नाही? अर्जुनानं किती अवक्षयिणी सेना होती, नारायण सेना. ती नारायण सेना होती, भगवान श्रीकृष्णांची नारायण सेना होती. ती किती अवक्षयिणी होती, काय असू दे, आकड्याचा विषय संबंध नाही. तर तेवढी सेना नाकारली आणि निवडलं कुणाला? तू एकटा मला पुरेसा आहेस, असा भगवान श्रीकृष्णाला निवडलं. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर भूते ध्रुवांतीर मम. शेवटचा श्लोक आहे भगवद्गीतेतला. ज्या ज्या ठिकाणी बघ परमात्मा आहे त्या ठिकाणी विजय असणार आहे. त्याच ठिकाणी शुद्ध बुद्धी वाट्याला येणार आहे. त्याच ठिकाणी सात्विकता अनुभवायला येणार आहे. म्हणून भगवंताचं वास्तव्य माझ्याजवळ राहावं यासाठी संसार नावाचं फलकट आपल्याला दूर करता आलं पाहिजे. जसा अर्जुनानं भगवंताला निवडला आणि मूर्खपणानं दुर्योधनानं सेना मागून घेतली, संसार मागून घेतला. दुर्योधनानं संसार मागितला आणि अर्जुनानं परमात्मा मागितला. आपण सुद्धा तेच करावं. या सगळ्या संसारातली फलकट ती जाणार नाहीत बरं काय. हा कोंडा मिश्रित असतंच. ते बरेच वेळा कोंडा मिश्रित पण धान्य आहे. शांतपणे एका कोपऱ्यात बसायचं आणि पाकडून टाकायचं. कोपऱ्यात बसायचं आणि पाकडायचं म्हणजे काय करायचं? कोपऱ्यात बसायचं, ध्यान लावायचं, नाम घ्यायचं आणि पाकडत बसायचं. हे पाकड नाही. आणि शुद्ध परमात्मा जो आहे त्या हातात त्याला पकडण्याचा प्रयत्न करायचा. ही साधनेतली एक क्लुप्ती, त्याला वर्म किंवा दंश शब्द म्हणलेला आहे की संसारामध्ये परमात्मा नाही आणि परमात्म्यामध्ये संसार नाही. हा जो धीज आहे हा की तू आता ते काय कर, या खुना तू काही चुकू नको. वरच्या ओळीमध्ये बोलले हे वर्म तू चुकू नकोस. ह्या खून सांगितले मी तुला कसं शोधायचं ते. उगीच जाऊन जाऊन कोंबडी काय करत असते बा. ज्यांना कोंबड्या ज्यांनी बघितल्या जवळपास आहेत त्यांना माहीत असेल, ग्रामीण भागातल्या लोकांना दिवसभर कोंबडी हिंडत असते बघा आणि सारखी पायानं उकरत असते. आता काय कुठं आहे सांगा बघू, काय नाही त्याला कुठं मिळत. सारखं उकरत बसायचं, दिवसभर उकरते. पोट केवढं बिचारायचं, त्या पोट भरायला लागतंय काय, पण उकरायचं सोडत नाही. तसं आम्ही काय करतोय, सतत या संसाराला आणि प्रपंचाला उकरत बसतोय, उकरत. अरे पण त्यात नाहीच काय तर सापडेल काय? भुष्यात कसा धान्य सापडेल? भुष्यानं सगळं भरलेलं सगळं आहे फलकट संसार. आणि ते सार भगवंत हे सार आहे. म्हणून माऊली म्हणतात हे कळायला एरवी अनुमानाची पैसे आवडे कीर कळले ऐसे परी मृगजाळाची ओलांशे काय भूमीत ये. आता मला सावध करतात. कुणाकुणाची तरी गैरसमज असा होतोय की मला परमात्मा कळला, मला देव कळला. अरे मला देव कळला या शब्दाचा अर्थ काय आहे? तू स्वतः विचार करून पाहिलास काय तर की खरा देव कळला का? माऊली सांगतात त्याप्रमाणे त्याचं खरं स्वरूप, यथार्थ स्वरूप कळलं का? नाही कळलं. साधा संसार सुद्धा आम्हाला कळत नाही तर परमात्मा काय कळेल सांगा बघू. म्हणून परमात्मा कळायला संसाराचं कळणं जे आहे किंवा जाणणं जे आहे ते जाणणंच त्याच्या आड येत असतं. संसाराला जाणण्याच्या नादामध्ये मला परमात्म्याला जाणता येत नाही. आणि म्हणून तो विचार इथं माऊली सांगता एरवी अनुमानाची पैसे. समजा तर्कानं अनुमानानं असं कळलं असं वाटतं, परंतु आवडे कीर कळले ऐसे. आपल्याला वाटते ते समग्र स्वरूप कळलं आहे असं वाटतं, परंतु परी मृगजळाची ओलांश काय भूमीत ये. आता दृष्टांत दिलाय काय? मृगजळाच्या ओलाव्यानं जमीन भिजत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष प्रमाणाने मृगजळ बाधित होत नाही. लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. प्रत्यक्ष प्रमाण जे आहे त्यानं मृगजळ का होतं किंवा होतं बाधित होतं. पुढचा मुद्दा तो आहे बाधित होतं. पण आत्ता बघायला गेलं तर लांबून मृगजळ दिसतेच ना. बाधित करायला तशी दृष्टी पाहिजे आपल्याकडे. पण इथं तरी माऊली म्हणतात अनुमानाने तू त्याला शोधायला निघालास पण तुला अनुमानाने ते कळणार नाही. मला कळलं असं जर म्हणत असेल तर ते कळणार नाही. तो अनुमानानं त्याचा विचार करू नकोस. इथं फार असं मोठं खंडारकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये 137 ओळीवरती मोठं असं भाष्य लिहिलेलं आहे. प्रत्यक्षात आपल्याकडे ज्ञानेश्वरी उपलब्ध असेल तर ते वाचून बघा. एवढं आपण सगळं वाचणार नाही. आपण त्याचा मर्म जे आहे ते त्यातलं बघायला लागलोय. तसं
मृगजळ दिसतं, त्या मृगजळानं काय भूमी ओली झाली काय सांगा बघू, होईल का? तसं नुसतं अनुमान लावून तो मला जाणला, मी त्याला जाणला, मला बुद्धीला कळला, मला मनानं कळला, असं जर कोण म्हणत असेल तर ते कळलं हे कशासारखं आहे, जसं जणू काय मृगजळानं भूमी ओली व्हावी. म्हणा मग मृगजळाला अगोदर खरं मानायला पाहिजे, आणि मग खरं मानल्यावर भूमी ओली होईल. मग त्याशिवाय होणी होणार आहे का? मृगजळच मुळात खरी नाही तर भूमी ओली होईल कशी? तसं आपण कळलं कळलं जो शब्द वापरतोय हे कळलं म्हणणंच न कळण्याचं लक्षण आहे, तेच अज्ञानाचं लक्षण आहे. श्रुतीनं उपनिषदानं सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळं प्रत्यक्ष प्रमाण जेव्हा होईल आपण बघायला जाऊ त्यावेळी ते मृगजळ बाधित होतं. पण हरणाच्या दृष्टीनं ते आहेच ना, तसं अनुमानाच्या दृष्टीनं परमात्मा आहे असं वाटतेच ना. कसा आहे परमात्मा कळला, तसा कार्यकारणवादाने ईश्वर सृष्टीला कारण आहे असं वाटत असलं, बरोबर आहे, थोडंसं वाटतंय का नाही? हे कार्य दिसतं तर कारण ईश्वर मानायला पाहिजे. जग हे कार्य दिसतं तर कारण कोणतरी मानायला नको काय? मग कुणाला मानायचा? आता प्रकृतीला मानून झाला, पण प्रकृती तरी कशी काय स्वतः निर्माण करते का? तर ईश्वर जर सर्वांचा कारण आहे असं वाटत असलं तरी माऊलींचा शब्द लक्षात घेतला पाहिजे. भगवंत म्हणतात नच मस्ता आणि भूताने, असं वर्णन परत आणि करतात. हा अनुभवाने वरील विधान बाधित होतं. म्हणजे कार्य सत्य नसेल तर कारण मानायची गरजच नाही. कार्य सत्य आहे का? आहे संसार सत्य का? नाही. मग कार्य जर सत्य नसेल तर त्याला कोणी निर्माण केलं सांगा ना? अहो सत्यच नाही, दिसतच नाही तर निर्माण केले असं म्हणताच का? आणि निर्माण करणारा करता का मानता? हा मुद्दा आहे ना. जरा वादविवादाचा हा मुद्दा आहे वेदांत शास्त्राचा. आपण एवढा खोलात जायचं नाही. आपल्याला देव आहे ना माहिती बघायचं आहे ना, चला ठीक आहे. मला जर खरं मी मानायला लागलो सृष्टी दृष्टीवादाप्रमाणे तर खरं माना, जग पण सत्य आणि देव पण सत्य, माझी मुलं बाळ पण सत्य आहे आणि भगवंत पण सत्य. पुढे जाऊन म्हणाला तुम्ही दृष्टी सृष्टीवाद दिसतंय तोपर्यंत सत्य, नाहीतर मी मानणार नाही. ठीक आहे, हाच मुद्दा चांगला. त्याच्या पुढे जाऊन अजातवाद माना, अजातवादामध्ये झालंच नाही. आता झालं नाही तर अनुमानानं ते कळलं असं म्हणणं किती चुकीचं आहे सांगा बघू? त्याला कारणच मानता येत नाही. सगळी सृष्टीच ब्रह्मरूप आहे, परमात्मा रूप आहे. त्यामुळे वरील विधान जे आहे मृगांशाचं जे उदाहरण दिलेलं आहे, मृगजळाची ओलांशे काय भूमी तिये. भूमी तिये म्हणजे भूमी ओली होते का? नाही होणार. आणि इथं वर्णन केलंय सर्व कारण जे आहेत जड अल्पज्ञ अल्पशक्तिमान असल्यामुळे. काय वर्णन केले वाचून बघायला हरकत नाही, फार मोठा पॅरेग्राफ आहे तो वाचून बघायला हरकत नाही. पुढे आपण जाऊया 138 ओळीमध्ये. ते जे जाळ जळी पांगिले ते तर चंद्रबिंब दिशे आतोडले, परी थडीये काढून झाडले तेव्हा बिंबके सांगे. आता परत एक दृष्टांत दिलाय बघा. काय म्हणतात, पाण्यामध्ये पसरलेल्या जाळं असतं, त्या जाळं जे असतं ना म्हणजे मासे पकडण्यासाठी जाळं टाकलेलं असतं. एखाद्या तलावामध्ये समुद्रामध्ये जलाशयामध्ये असं जाळं टाकलेलं असतं. आता रात्रीची वेळ आहे आणि रात्रीच्या वेळेत तो चंद्र पण त्यात प्रतिबिंबित झालेला असतो ना पाण्यामध्ये. आणि पाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेला चंद्र तो जो जाळं टाकलेलं असते माशामध्ये, माशासाठी त्या जाळ्यामध्ये अडकलाय असं वाटतंय की नाही? वाटतंय. पाण्यामध्ये पसरलेल्या जाळ्यात चंद्रबिंब सापडलेलं आहे असं दिसतं. पण ते खरं असतं काय? ते जाळं काढून जर समजा काठावर आणलं आणि झाडून जर बघितलं तर चंद्र सापडेल काय त्यामध्ये? नाही सापडणार. तसं हे वर्णन त्या पद्धतीनं आहे. तसं अनुमानाच्या द्वारे तू जर भगवंताला शोधायला जर तर्कानं गेलास तर त्या तर्काची दिटी तिथं चालत नाही. माऊलींची चुवी आहे ते जाळ जळी पांगेले ते तर चंद्रबिंब दिशे आतुडले. म्हणजे शब्दाने माझं स्वरूप कळलं असं वाटतं, पण ते खरं नाही. शब्दाने मी कळणार नाही, शब्दाच्या पलीकडे मी आहे. कारण जाळं पाण्यात पसरून टाकल्यावर त्यात चंद्रबिंब सापडलेलं दिसतं, परंतु पाण्यातून काठावर त्यांना चंद्रबिंब झाडल्यानंतर कसं थडीये काढून झाडिले. थडीये म्हणजे काठाला काढून झाडिले तेव्हा बिंब के सांगे. ते बिंब म्हणजे खरोखरचा चंद्र त्यात आहे का? वर्तिलेले चंद्रबिंब ते प्रतिबिंब शब्द आहे. चंद्रबिंब दिसे आतुडले,
खरं आहे असं चंद्रबिंब म्हणजे प्रतिबिंब दिसतं, आणि खालचा बिंब शब्द आहे ना तो खरा चंद्र. तो खरा चंद्र त्या जाळ्यात सापडल्यासारखा दिसतोय का? मला कळलं, मला कळलं, मला कळलं असे बरीच जण मंडळी म्हणत असतात, पण ते कळत नाही. ते शब्दानं कळत नाही. म्हणून शब्दाच्या पलीकडे जायला पाहिजे. शब्दे विन संवादाचे माऊलींची ओळीच आहे. शब्दानं माझं स्वरूप कळलं असं वाटत असलं तर ते खरं नाही. म्हणून त्याला सगुण म्हणावं की निर्गुण, तर ते दोन्हीचे पलीकडे आहे. कोणी म्हणाय नको, हट्ट करू नका, सगुण समजलं म्हणजे मला समजलं. कोणतरी म्हणेल निर्गुण समजलं मला म्हणजे समजलं. सगुण आणि निर्गुण यांचा अन्वय जर समजा समजमला तर तो कळला म्हणायचा. दोन्हींच्या पलीकडं आहे. बोलणं आणि अनुभूती वेगळी असते. आपण कितीही बोलून दाखवलं, बरीचशी माणसं बोलणारी अशा आहेत ना, मुक्त झालो मी आता, मुक्त झालो, मुक्त झालो, मला देव कळला. मुक्त झालं म्हणजे काय कळलं? माझं आत्मज्ञान झालं. आत्मज्ञान झालं म्हणजे काय? परमात्मा कळला. परमात्मा कसा कळला? तर्कानं, काय स्तोत्रातून, काय ग्रंथातून कळला? शास्त्राच्या द्वारे. शास्त्रानं कळला असता म्हणजे शब्दाने कळला असता तर या वेदांना वेद आनंद बोलेल. केवढं बोलून ठेवलंय वेदानं, अर्थ इतका ती सांगितला. काय सांगितला? विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम घ्यावे. तुकोबा व्यवस्थित सांगतात आपल्याला. वेदाने एवढं भरभर भारावर सांगितलेलं आहे, पण शब्द शब्द शेवटी आहे. त्याच्या पलीकडे वेद जातच नाही. वेदाला मर्यादा आहे आणि त्या मर्यादा शब्दाच्या आहे, आणि त्यामुळे त्याच्या पलीकडे जात नाही. आणि हा तरी मर्यादेच्या पलीकडे अपरिच्छिन्न आहे, आणि वेद तरी परिच्छिन्न आहेत शब्द सगळे. त्याप्रमाणे इथं म्हणलेलं आहे, तैसे बोल बरी वाचा बळे, वायाची झकविचती प्रतितीचे डोळे, मग साचोकारे बोधावे आती ना होईजे. अरे पण बोधाची वेळ आली आत्मज्ञानाची, त्यावेळी काय होतं? विचार करायला होतं. साचोकारे बोधावेळे, खरा बोध घ्यायच्या वेळी आपल्याला कळायला लागतं की मला काही कळलेलं नाही. जोपर्यंत तृप्ती, शांती, समाधान यांची अनुभूती रोजच्या जीवनामध्ये आपल्याला येत नाही, तोपर्यंत आपल्याला देव कळला नाही. कायम लक्षात ठेवायचं. माझ्याकडे अजूनही काम आहे, क्रोध आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, तुलना आहे, तोपर्यंत समजायचं की मला देव कळला नाही. मोठमोठे शास्त्रीय पंडित सुद्धा अहंकारामुळं एकमेकावर बद्दल भांडत असतात आणि देव सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना कळलेला नसतो म्हणूनच भांडतात. भांडण्यासारखं आहे काय ते? जे न भांडता कळते त्यासाठी भांडून ते कसं कळेल सांगा बघू? हा विचार फार महत्वाचा आहे. त्यामुळं फार मोठे जे आहेत शास्त्र अभ्यास करणारे सुद्धा, सगळेच नाही, काही अपवाद असतील त्याला, पण बरेच वेळा हे शास्त्राचं ज्यांच्या डोक्यावरती असं ओझं घेऊन फिरत असतात ना, ते म्हणतात मला कळलं, मला अमुक सगळ्या श्रुती पाठ आहेत, गीता पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, समर्थांचे श्लोक पाठ आहेत, आहो पाठ आहेत, पण ते अनुभवलेत का? हा फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून बोधा वेगळे साचोकारे बोधावे अथी ना होईजे, ते प्राप्त होत नाही. त्यामुळे काही लोक केवळ शब्दांच्या साह्याने आणि वाणीच्या सामर्थ्यावर म्हणजे कीर्तन करतात, प्रवचन करतात, वादविवाद करतात. म्हणून म्हणलेलं काय? वाचा बळे तैसे बोलवरी. बोलवरी म्हणजे शब्दाने, वाचा बळे म्हणजे वाणीने. बोलवरी म्हणजे शब्दाच्या पलीकडे असलेलं ते वाचा बळे. वाचेच्या बळानं प्राप्त होईल काय? प्रवचन करून प्राप्त होईल काय? हजार लोकांनी पायावर डोकं ठेवलं म्हणून मुक्त झाला काय? किंवा त्याला देव समजला काय? देव समजला असा समजणारी सुद्धा काही मंडळी आहेत. अमक्याला देव समजला आहे, त्यांना सगळं प्राप्त झालेलं आहे. पण विचार जर केला तर त्याच्याकडला द्वेष, अहंकार, मत्सर गेलाय काय? पहिल्यांदा गेला असेल तर त्याला देव कळला, अन्यथा कळलेला नाही. म्हणून वायाच झकविचती प्रतितीचे डोळे. माऊली काय म्हणतात बघा, उगीच बडबडतात. झकविचती म्हणजे स्वतःच फसतात, दुसऱ्यालाही फसवतात. देव असा आहे, देव असा आहे, देव तसा आहे म्हणून, आणि आपणही फसतात की देव मला कळलाय म्हणून. प्रतितीचे डोळे म्हणजे जे कळलंय आहे ते अनुभूती ज्याला म्हणतो. म्हणून वाणीच्या सामर्थ्यावर आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती आले
असे बोलून स्वतःला आणि इतरांनाही फसवतात. प्रत्यक्ष बोधाच्या वेळी त्यांना ज्ञान असत नाही आणि पुढे होत नाही. अहंकारानंच बोललं जातं, मला कळलं म्हणून मी मुक्त झालो वैसा बोलो जाये मुखे, तुका म्हणे दुःखे बांधिला तो. मुक्त झालो ऐसे बोलो जाये मुखे, जो मुखानं म्हणतोय मी मुक्त झालो, मला परमात्मा कळला, मला अनुभूती आली, असं तोंडानं ज्यावेळी बोलतो त्यावेळी समजायचं त्याला ते प्राप्त झालेलं नाही. तुका म्हणे दुःखे वेढीला तो बांधीला तो, त्या दुःखानं तो बांधलाय समजायचं. मी मुक्त झालोय म्हणून सांगायची काय गरज नाही. प्रतीती आणि अनुभूती हा जो भाग आहे, अपरोक्ष अनुभूती ज्याला आपण म्हणतो, हा भाग बोलत नाही. बोलणं आणि स्वतः ते बोलत नाही आणि त्यालाही बोलू देत नाही. कसं बोलू देईल सांगा बघू. आतमध्ये एखादा माणूस जर बुडलेला आहे पाण्यामध्ये आणि त्या पाण्यामधल्या माणसाला मी जर हाक मारायला लागलो तर तो बोलायचं त्याला वाटतं यांची हाक ऐकू येते का, ते बोलतच नाही ना. बोलत नाही. तू काहीतरी शोधाय समजा गेलेला आहे, पण शोधून सापडलं असलं तर ते सापडलंय म्हणून कसं सांगेल सांगा बघू वरतीच्या लोकांना. तोंड उघडता येईल त्या पाण्यामध्ये. तसं ज्याला हे कळलं त्याचं तोंड बंद होतं, शब्द बंद होतात. शब्द मौनावले, मौन पडतं तोंडास. मौनाची मिठी पडे, मौनात जातो तो, असा त्याचा अर्थ आहे. ज्याला समजते त्याला. म्हणून इथं म्हटलेलं आहे की त्याला ते ज्ञान झालंय. प्रत्यक्ष बोधाच्या वेळी त्याची खरी परीक्षा होते. खरी परीक्षा कधी होते? त्यावेळी खरं ज्ञान आहे की नाही हे समजतं. पण संत त्या लेवलला पोचलेले आणि आपल्याला आता संत बघायला फारसे भेटत नाहीत. आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी ती कल्पना सगळ्यांची करावी, संतांची करावी, परमात्म्याची करावी आणि त्यांनाच ते बोधरूपी आहे, तोच बोध आहे असं समजून त्यांची सेवेच्या द्वारे आणि त्यांनी दिलेल्या तत्वज्ञानाच्या अभ्यासानं आपण भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा. म्हणून इथं म्हणतात ऐसे बोलबरी वाचा बळे. अरे नुसते बोलण्याचं नाही, बोलबरी म्हणजे शब्दाच्या पलीकडे आहे. त्याला त्याची जात गुण क्रिया सांगता येत नाही. त्याला काय नाम आहे काय शब्द वापरता येतील, त्याला काय म्हणता येईल. म्हणायचं म्हणून दिलं की काय त्याला ब्रह्म म्हणा, आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, विठ्ठल म्हणा, कृष्ण म्हणा आणि ओम म्हणा, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून शब्ददान झालं तर याचा अभिमान होतो. कळत का नाही बघा. जकविती शब्द वापरलाय. फसवतात आणि फसले जातात. कदाचित नाही फसवलं तर स्वतः मात्र फसले जातात. मला कळलं म्हटलं की फसला, असा त्याचा अर्थ आहे की कुठल्या उपनिषदामध्ये. जो आपल्याला कळलं म्हणतो त्याला काहीच कळलेलं नसतं, असं वर्णन आहे केन उपनिषद काय. मग त्यामध्ये वर्णन करताना श्रुतीच सांगते कळलं असं वाटत असतं. त्यामुळे शब्दज्ञान झालं की अभिमान वाटतो. बरेचसे लोक शब्द ऐकायला असुसलेले असतात. व्याख्यानं, प्रवचनं, कीर्तन ऐकायसाठी लोक गर्दी करू लागतात. त्यामुळे त्याला देव झाल्यासारखं वाटतं. आपणच परमात्मा आहे असं वाटायला लागतं. परमात्म्याला जाणलं असंही नाही तर स्वतःच परमात्मा आहे, तो खरंच बोध आहे, पण झाला असेल तर तो असा करणार नाही. त्यामुळे शब्दज्ञानानं वाटायला लागतं आत्ता मला समजायला लागले, लोक मला मानायला लागले, माझं सगळेजण ऐकायला लागल्यात आणि माझ्या शब्दाला असे वरती डोक्यावर घेतात, म्हणजे मला देव कळला. त्यामुळे पुढे होणारे मग ह्याचा अभिमान वाढतोय. आणि समजा जर योगायोगाने प्रारब्धाने त्याला ज्ञान होणार असेल, तेही व्हायचं बंद होतं अहंकारामुळं. अहंकार आल्यामुळं पुढचं ज्ञान सुद्धा थांबतं ना. त्यामुळं म्हणून बृहदारण्यकमध्ये सुद्धा वर्णन एक गायीचं जनकराजानं तसं केलं होतं बघा, की ज्याला ज्ञान झालेलं आहे, कोण जो ब्रह्मज्ञानी आहे त्याने किती हजारवर गायी अशा बांधल्या होत्या. त्या हजार गायीला हजार मोहरा त्याच्या शिंगाला बांधलेल्या होत्या जनकराजानं. आणि सांगितलं, सभा बोलवली सगळ्या ब्रह्मवेत्या मानणाऱ्या लोकांची. आणि ज्यावेळी सगळे आले त्यावेळी सगळ्यांना म्हणले जो ब्रह्मवेत्ता आणि ब्रह्मज्ञानी असेल त्यांनी उठून या गायी आपण घेऊन जावं. कोणी उठले नाही. मात्र आमच्यासारखं असतं तर उठला असता, म्हणला असता मी ब्रह्मज्ञानी आहे, मी त्या गायी घेऊन जातो. आता त्या ठिकाणी वर्णन आहे की बृहदार उपनिषदामध्ये ती कथा थोडीशी सांगितलेली आहे. त्या गायी सजवलेल्या होत्या आणि जो कोणी ब्रह्मज्ञानी असेल त्यांनी गायी न्याव्यात. कोणी पुढे आलं नाही, त्यानं सगळे शब्दज्ञानीच होते.
फक्त याज्ञवल्की जे होते ना मुनी, ते उठून गायी घेऊन गेले. म्हणजे हेच आहे खरं, हे शब्दज्ञान आहे, ते ब्रह्मज्ञान आहे. ते ब्रह्मज्ञान झालंय असं तरी कसं बोलता येईल सांगा बघू? ब्रह्मज्ञान झाले असं बोलता येते का? नाही बोलता येत. कसं बोलणार? आणि हा जर मुद्दा जर लक्षात घेतला तर याज्ञवल्क्याने ते उठून गायी सगळ्या घेऊन गेले. म्हणजे ब्रह्मवेत्ता आपण आहोत किंवा ब्रह्मज्ञान आपल्याला झालेलं आहे अशा संदर्भात कोणीही राहू नये. ज्यांना झालंय ती कधीच बोलत नाही. बोलणारीच जकविजती प्रतीतीचे डोळे, हे शब्द त्याच्यासाठी वापरलाय माऊलीने. झालं नसताना झालं म्हणतात ना, त्यांना प्रतीती आलेली नसते. ज्याप्रमाणे पाण्यात पसरलेल्या जाळ्यामध्ये चंद्रबिंब सापडत नाही, त्याप्रमाणे शब्दरूपी जाळ्यामध्ये ब्रह्मरूपी बिंब पकडले जात नाही. वरचा दृष्टांत इकडं आणि 139 नंबरला लावायचा. 138 मध्ये आलेला दृष्टांत आहे तो. जसं पाण्यात पसरलेल्या जाळ्यामध्ये चंद्रबिंब कसं सापडेल, त्याप्रमाणे शब्दरूपी जाळ्यामध्ये हे ब्रह्मरूपी बिंब पकडले जात नाही. कारण ब्रह्म शब्दाला, ब्रह्म हे शब्दाला विषयच होत नाही. ते कशालाच होत नाही, विषय आहे, कशाचाच विषय होत नाही. आणि जे प्राणवा पहिलीकडे वैखरीशी जे कानडे, काहीशी आई सांगडे नवे जे वस्तू, 12व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात. काय म्हणतात? आणि जे प्रणवा पहिलीकडे, प्रणवा पलीकडे म्हणजे प्रणव म्हणजे ओम, ओमच्या पलीकडे म्हणजे शब्दांच्या पलीकडे वैखरीशी जे कानडे, म्हणजे वैखरी वाणीला कधी सापडणार नाही. काहीशाही सांगडे नवीची वस्तू, सजासजी करणारा देव नाहीच आहे. देव आशान पावायचा नाही रे, देव काय बाजारातला भाजीपाला नाही रे, असं गाडगे महाराज भजनात म्हणायचे. त्याचा अर्थ तो आहे, लक्षात घ्या. या अनुमानाची बोलवरी वाचावळे, वायाची जकवेजती प्रतीतीचे डोळे. मग साचोकारी बोधा वेळे, बोधाची वेळ आली म्हणजे आती ना होईले, मग कळत नाही ते. म्हणून शब्दज्ञानी पुरुषांना परमात्म्याचं यथार्थ ज्ञान होत नाही. फक्त वक्तृत्वाने अप्रोक्ष अनुभव प्राप्त होत नाही. कितीही गाजलेला प्रवचनकार कीर्तनकार असू दे, आता त्याला प्रवचनकार आहे आणि ब्रह्मज्ञानी नाही असं म्हणता येत नाही, बरं काय. ब्रह्मज्ञानी सुद्धा प्रवचन कीर्तन करत असतील, तो भाग वेगळा आहे, फार कमी फार कमी. तर हे जे करत असतील, परंतु फक्त प्रवचन आणि कीर्तन नावाजली गाजली म्हणून तो ब्रह्मज्ञानी झाला असं मुळात फसायचं नाही. जकविजती शब्द जो वापरलेला आहे, प्रतीतीचे डोळे, अशी फसवाफसवी करून घ्यायची नाही. नायम आत्मा प्रवचन लभ्यो न मेधया न बहुना श्रुते. मुंडकोपनिषद सरळ सांगतं, नायमात्मा प्रवचन लभ्यो, हा परमात्मा जो आहे हा प्रवचनानं कीर्तनानं व्याख्यानानं सापडणार नाही. न मेधया, केवढी बुद्धी असू दे तरकी चांगली करणारी, न बहुना श्रुते, 1000 प्रवचन ऐकली आणि कीर्तन ऐकली म्हणून ही सापडत नाही. केवढ्या धाडसानं उपनिषद बोलते बघा. आपण विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. म्हणून देव खरा कसा आहे, तो भावाशिवाय सापडत नाही. भाव बळे अकळे एरवी ना कळे, करतळी आवळे, असा शब्द वापरलेला आहे. माऊली धारेपाठामध्ये म्हणतात, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. या भावाशिवाय ह्या गोष्टी करणार नाहीत. म्हणून कोण तो अनुभव प्राप्त झाला असं जर तोंडाने सांगत असतात तर त्याला ते वस्तुता परमार्थता विचार केला तर प्राप्त झालेलं नसतं. आणि म्हणूनच तो विचार इथं आपल्याला उपनिषद सुद्धा सांगते ना. मगाशी आपण म्हणलो, तो जे कळलं म्हणतो, यशामतम तस्य मतम, मतम यश न वेदसा, अशी ती श्रुती आहे. मला वाटतं केन उपनिषदमधील असेल, किंवा आपण बरेचसे उपनिषदाचे अभ्यास करणारे लोक आहात, कुठल्या उपनिषदामध्ये आहे लक्षात घ्या. यशामतम तस्य मतम, मतम यश न वेदसा. आम्ही काय, आम्हाला कळलं असं जो म्हणतो त्याला ते कळलेलं नसतं. कारण कळलेला सांग शकत नाही, सांगत नाही नव्हे, कळलेला सांगू शकत नाही, सांगत नाही नव्हे. सांगत नाही म्हणजे पुन्हा आणि अहंकार आहे. सांगत नाही, माझ्याकडे आहे ते ज्ञान पण मी सांगणार नाही असं नव्हे. ते ज्ञानरूपच तो होतो ना. मग कसा बोलेल सांगा बघू, तू ज्ञानरूप झालेला असतो.
सुखरूप झालेला असतो. त्यामुळे मी सुखी आहे असं कसं बोलेल सांगा? मला ज्ञान प्राप्त झालं असा ज्ञानरूप कसा बोलेल सांगा? म्हणून जसं माऊली सुद्धा बोलतात, आम्ही झालो ऐसा जो म्हणे तो काहीच नव्हे. पुढे उभे आलेले आहे 9व्या अध्यायामध्ये, 300च्या पुढे उभे आहेत, त्याच्या उभ्यामध्ये ते आलेले आहे. काय काय म्हणतात इथे? उत्पत्ती आखिवी विसर्जन. आम्ही झालो ऐसे म्हणे तू काहीच नव्हे. मला पूर्ण ओवी आठवण झाली आहे. आम्ही झालो ऐसं जे म्हणे आम्हाला प्राप्त झालं, आम्ही कृतार्थ झालो, असं जो तोंडाने बोलतो तो काहीच झालेला नसतो. आता परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांचा एक सुद्धा अभंग आहे. त्या अभंगामधली एक अभंग असा आहे, त्या अभंगामध्ये म्हणतात, झोपलेला गाढ झोपलेला माणूस मी झोपलोय असं बोलणार नाही. अनेक उदाहरण त्यात दिलंय. मुका असलेला माणूस मी मुका आहे असं सांगणार नाही. आणि खरं आहे ते, मुका आहे आणि सांगतोय तोंडानं, म्हणजे आहे काय मुका मग तो? नाही. झोपलोय आणि झोपलोय म्हणून सांगतोय. आता गाढ झोपेत असलेला माणूस बोलेल का? नाही बोलणार. तसं ज्ञान प्राप्त झालं, परमात्म्याची अनुभूती आली, तर ती अनुभूती झाल्यानंतर मला कळलं असा तो बोलेल का? नाही बोलणार. म्हणून शिकल्या बोलाचे सांगतील वाद, तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराज एक फटकाराच मारतात. शिकल्या बोलाचे सांगतील वाद. पाठांतर करून, कुणाकडून तरी शिकवून, अभ्यास करून, काहीतरी करून बोलत असतील, म्हणजे आमच्यासारखे. अनुभव भेद नाही कोणा. काय म्हणतात? शिकल्या बोलाचे सांगतील वाद, अनुभव भेद नाही कोणा. 2595 नंबरचा अभंग आहे गाथेतला, आपण बघू शकता. त्यातला हा तुकडा आहे. शिकल्या बोलाचे सांगतील वाद. कुठलं तरी शिकून आले असतात, त्याची बडबड करतात, त्यामुळे काय तेवढं पुरतंच. ते संपलं की पुन्हा त्यांच्याकडे आहे काय सांगा बघू? आहे काय? काहीच नाही. अनुभव भेद नाही कोणा. त्याचा अनुभव जो आहे तो अनुभव कोणालाच नसतो. म्हणजे तू प्राप्त झालं काय? नाही. म्हणून माऊलींनी अगदी विस्तारपूर्वक सांगितलेलं आहे, हे माझं वर्म जे आहे तू अनुमानानं प्राप्त करण्याचा प्रयत्न करू नकोस. तू जाणून घे, त्याला शरण जा, तुझा भाव व्यक्त कर, प्रेमानं त्याच्या पायाशी बस, भगवंताच्या. समज ते भगवंत पायाशी. आता आपण भक्तियोग बघणारच आहोत हळूहळू पुढे. आत्ता आपल्याला या आजादवादाचा सृष्टीवाद ह्यातनं आपल्याला अजून बाहेर आपण अजून पडलेलो नाही. हा प्रकृतीवाद संपत गेला. त्यानंतर आता हे आजादवादाच्या गोष्टी सांगून झाल्या. आता म्हणतात ते कुणाला अनुमानानं कळणार नाही. म्हणजे 6 प्रमाणं 9 प्रमाणं जी शास्त्रांनी मानलेली आहे ती प्रमाणं नुसती नावाला आहेत. त्यानं संसार कळतो, अनुमानानं संसार कळतो, तर्कानं संसार कळतो, ब्रह्मज्ञान नाही होत. आणि म्हणून ब्रह्मज्ञानाला अनुभव असतो, तो अनुभव प्राप्त व्हावा लागतो. आणि तो असाच कोणतरी विरळा असतो. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा जाणे, असं तुकाराम महाराज म्हणतात. सोपं नाही रे बाबा नो, असं म्हणतात ते संत आपल्याला सांगतात. आणि आम्ही म्हणतो कळलं कळलं कळलं, झालं झालं झालं. आता पंचदशी वाचून झाली, आता ज्ञानेश्वरीचा अभ्यास पूर्ण व्हावा, आता मी अमुक झालं तमुक झालं, असं सगळं आम्ही म्हणत असतो. बघा आता काय झालं तर आम्ही झालो आहे सजे म्हणे ते काहीच नव्हे. माऊली सांगतात कशाला उगाच बडबडत बसायचं आमचं झालं म्हणून. म्हणून हा विचार माऊलीने ह्या 2-3 ओवीतून सांगितलेला आहे. ते जाळ जळी पांगिले ते तर चंद्रबिंब दिशे आतोडले. वाटते मात्र एखाद्या जाळ्यामध्ये चंद्र आहे सापडलाय की काय, कारण दिसतोय ना, प्रत्यक्षात दिसत पण असतंय. जाळ्यामध्ये चंद्र प्रतिबिंब दिसत असतोय त्याच पाण्यातल्या जाळ्यामध्ये. आता त्या प्रतिबिंब दिसतंय, पण बाहेर जाळं काढलं आणि झाडलं तर चंद्र आहे का त्यामध्ये? झाडून बघा, म्हणजे प्रतिती खरंच बघून झकबिजती काय प्रतितीचे डोळे साचोकारे बोधा वेळे या, त्याचा खराच बोध झालाय का बघूया, या बाहेर आणा जाळं ते बाहेर आणि झाडून बघा खरंच आहे काय. नाही, त्यामध्ये काही नसतं. नाही ना, तर मगापासून काय करत होतो, देव कळला देव कळला. कुठेतरी 2 आरत्या केल्या आणि 4 स्तोत्र म्हटली, किंवा एखाद्या ज्ञानेश्वर काय ग्रंथांच्यावर काहीतरी बोलला किंवा त्याच्यावर प्रवचन करतो, किंवा आणखीन कुठल्या तरी उपनिषदांच्यावर प्रवचन करतात, त्या सगळ्यांना कळलं असं कसं म्हणता येईल सांगा बघू? असते नाही काही कळलेले, ते कुणाला माहिती, पण ते बोलणारच नाहीत. ते बोललेच नाही.
म्हणजे आपल्याला सहजासहजी असा माणूस दुरापास्त आहे. आज दिसणारे आपल्याकडे आपले सद्गुरू या सगळ्या प्रतीच्या बोलावरती बरोबर आरूढ झालेले आहेत, अनुभूती आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच परमात्मा म्हणून पाहावं, त्यांनाच संत समजावं, त्यांनाच तत्व म्हणून समजावं, असा एक बोध त्यातून आपल्याला घेता येतो. माऊली म्हणतात, ऐशी बोलवरी वाचावळे, वायाची जखविती प्रतितीचे डोळे, मग साचोकारे बोधावेळे आती ना होईजे. श्लोक यावरती ओव्या आपल्या संपलेल्या आहेत. पुढचा 11 नंबरचा श्लोक आपण आता सुरुवात घेऊया. अवजानन्ति मां मुडा मानुसी तनुमाश्रितम परम भावम जानंतो मम भूत महेश्वरम. परत आता वर्णन काय सांगलं, माझ्या पारमार्थिक स्वरूपाला न जाणणारे मूढ लोक जे आहेत, मूढ म्हणजे अविवेकी अज्ञानी असे जे आहेत, त्यांना मूढ शब्द मानलेला आहे. तो सर्व मी महेश्वर, भूत महेश्वर शब्द वापरलेला आहे. सर्व भूतांचा मी महेश्वर आहे, सर्व भूतांचा ईश्वर असलेल्या मला, मी जर मनुष्य शरीर धारण करून अवतारात जर आलो तर मला करता भोगता असं प्राकृत मानून माझी अवज्ञा करतात, मला कमी लेखतात. अवजानंती मामुडा, मला जाणतच नाहीत आणि माझं काय करतात, भामम जानंतो, आणि मग मम भूत महेश्वर. अरे सगळ्या भूतसृष्टीचा मी महेश्वर ईश्वर आहे. पण त्या दृष्टीनं मी समजा जर देह धारण करून अवतारात आलो, कृष्ण झालो, राम झालो, पण राम गेल्यानंतर राम कळला, कृष्ण गेल्यानंतर कृष्ण कळला, आहे की नाही? माऊलींच्या जाण्यानंतरच आपल्याला माऊली कळले, नाहीतर आपल्याला कळले होते काय अगोदर? म्हणजे आपण त्यांना कमी लेखलं. अवजानंती मामुडाम मानुषी तनुमाश्रितम. तनुमाश्रितम म्हणजे देह धारण केल्यानंतर मला माणूस म्हणतात. ते मनुष्याचा देह धारण केला म्हणून मला माणूस म्हणतात. परमभावम अजानंतो, माझा परमभाव जो आहे तो परमभाव ते जाणतच नाहीत आणि मला कमी लेखतात. माझा जो ईश्वरी प्रभाव जो आहे तो ते जाणत नाहीत. सगळ्या भूताचा महेश्वर आहे असं मला न जाणता मला माणूस समजतात, माझी अवज्ञा करतात, मला कमी लेखतात. कोण? ते माझे जे अविवेकी लोक आहेत, ते सर्व भूतांचा ईश्वर असलेला व मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला करता मानतात, भोगता मानून अवज्ञा करतात. 16,800 बायकांचा पती आहे असं मानतात. वास्तविक तो तसा आहे काय? म्हणजे त्यांनी माणूस म्हणूनच त्याच्याकडे बघितलं. आता माणूस म्हणून देहबुद्धीनं बघणं याचा अर्थ असा आहे, देहबुद्धी करणं अवताराच्या ठिकाणी, कारण आपण आपलं देह तादात्म्य जास्त आहे असा त्याचा अर्थ आहे. आपण देहाशी एवढे एकरूप झालेला असतो की समोर देव जरी आला, खरंच आहे हा, सरळ देव जरी आला तर म्हणजे हे छे देव कुठला येईल हो, अरे मी साक्षात खरंच देव आहे, तुला भेटायला आलोय, छे असं कसं असेल? मग त्याला कसं शरीर कसं आहे? आमची सगळी शास्त्र सांगतात तो काय निराकार आहे, निर्वयव आहे, असं सगळं आहे, आणि तू कसा असा असेल? काय विचार करण्यासारखी बाब आहे की नाही? ज्ञानोबा तुकोबा ह्या आलेत आणि त्यांना त्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये चरित्रात आपण बघतो त्याला कोणी मानलं नाही बरं काय. त्यांना कमी लेखलं, उलट कमी लेखलं. त्याला छळ केला, माणूस म्हणून सुद्धा बघितलं नाही. इथं माऊली काय म्हणतात, भगवान म्हणतात माणूस म्हणून माझ्याकडे बघतात. अहो माणूस म्हणून सुद्धा बघितलं नाही त्यांच्याकडे. तुकोबा ज्ञानोबा यांची जर हे बघितले, आपण चरित्र बघितली, तर या संतांचा झालेला छळ आपण बघतो, काय काय त्यांचा छळ झाला. हा मुद्दा माऊली विस्तृत पद्धतीने सांगणार आहेत. भरपूर ओव्या ह्या श्लोकावरती वापरलेल्या आहेत, त्या आपण हळूहळू समजावून घेत जाऊया. आजची वेळ संपली. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल 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 जय हरी, विठ्ठल 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 जय हरी.